श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, हा जो व्हिडिओ आहे ना, हा कालचा आहे चतुर्थीचा. चतुर्थी होती, म्हटलं चला स्पेशल काहीतरी बेत करूयात, म्हणून मग हा सारा घाट घातला होता. कढईमध्ये 2 पळी तेल टाकले आणि 2 मोठे चम्मच भरून बटर टाकलेलं आहे. बटर मेल्ट झालं तेलामध्ये की मग काजू टाकलेले आहेत. नुसतं बटर टाकलं की काय होतं, बटर जळून जातं, त्यामुळे थोडंसं तेल टाकावंच लागतं बरं का. मस्त असे काजू त्यामध्ये तळून घेतलेत. त्यानंतर 2 कांदे, 2 टोमॅटो, एक छोटासा आल्याचा तुकडा, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 5-6 काजू असे तेलामध्ये परतून घेतलेले आणि त्याला मिक्सरला बारीक करून घेतलेलं. त्याचीच ही प्युरी आहे, ही तेलामध्ये आणि त्या बटरमध्ये टाकली, व्यवस्थित अशी परतून घेतली. परतल्याच्या नंतर धना पावडर, जिरे पावडर, आपला किचन किंगचा मसाला, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, पनीर मसाला सुक्कावाला जो मिळतो तो वाला टाकायचा आहे. थोडासा गरम मसाला देखील टाकला तरी चालतो. मला थोडीशी तिखट करायची होती म्हणून जरासं लाल मिरची पावडर जास्त टाकली, पण जरा जास्तच झाली बरं का. आणि मग त्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून घेतले आणि त्यानंतर पनीर आणि काजू टाकलेला आहे. काजू पनीर मसाला करायचा आहे, परफेक्ट हॉटेल स्टाईलवाला बरं का. आणि मग आता ह्याच्यामध्ये थोडंसं परतून घेतल्याच्या नंतर जे मिक्सरला ग्रेव्ही केलेली त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडंसं पाणी टाकलेलं आहे. थोडीशी थिक ग्रेव्ही करायची आहे म्हणून खूप छान मस्त लागते. हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा घरीच अशी भाजी बनवून खाल्ली तर काय सुपर डुपर टेस्टी होते बरं का. आणि हे जे आहे ना, हे मी आहे ना थोडीशी खसखस आणि थोडंसं एक 3-4 काजू आहेत ते भिजाय ठेवलेले, त्याची पेस्ट केली आहे, ती टाकलेली आहे. त्याने पण खूप छान टेस्ट येते बरं का भाजीला. अशी ही भाजी करून घेतली. काजू पनीर मसाला एकदम परफेक्ट हॉटेल स्टाईलवाला. त्याबरोबर बटर रोटी बनवलेली, जिरा राईस बनवलेला, आम्रखंड देखील होतं. असा हा चतुर्थी स्पेशल मेनू होता. खूप छान बरं का. आणि बघा मस्त अशी ही जे आपण पाणी टाकलेलं ते शिजून आलं. ग्रेव्ही आपली थिक झाली, परफेक्ट हॉटेल स्टाईल एकदम मस्त. आणि काय होतं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये आता शेवटी मी मस्त असा लुक येण्यासाठी फ्रेश क्रीम टाकलेली आहे. थोडीशी फ्रेश क्रीम असेल तर टाका, नसेल तर सरळ आपली साय जी आहे ना, त्या सायला लिक्विडी करायचं, थोडंसं असं फेटून घ्यायचं सायला आणि साय टाकली तरीही चालते. साय तर आपल्या घरात असतेच असते. मस्त फ्रेश क्रीम टाकली, त्यानंतर कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे. एकदम छान भाजी लागते बरं का. आणि मी रोटीचं पीठ भिजवून ठेवलेलं मैद्यामध्ये, दही, मीठ, सोडा वगैरे टाकून मस्त गरम गरम रोट्या बनवल्या. काजू पनीरची भाजी, जिरा राईस आणि आम्रखंड देखील होतं. असा हा चतुर्थीचा मेनू होता. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. अजून असे मस्त मस्त छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतच राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मैत्रिणींनो.